घराच्या साफसफाईसाठी इथे माझ्याकडे आहे हा अगारो रॉयल इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर. याच्यामुळे आपल्याला बारीक सारीक गोष्टी किंवा खूप किचकट कॉर्नर्स वगैरे साफ करायला अगदी इझी जातं. यामध्ये बरेचसेच अटॅचमेंट्स दिलेले आहेत. हे कसं वापरायचं चला तर मग सांगते. हे आहे याचं मेन युनिट आणि इथे पुढे या सगळ्या अटॅचमेंट्स लागतात. इथे पॉवर बटन आहे. 2 वेळा तुम्ही ते स्पीड याचं चेंज करू शकता. यामधले आता अटॅचमेंट्स बघूया. हा सगळ्यात आधी आहे स्मॉल ब्रिसल ब्रश. हा आहे लार्ज ब्रिसल ब्रश. हा आहे पॉइंटेड ब्रिसल ब्रश. ज्या ठिकाणी आपला साधा ब्रश जाऊ शकत नाही अशा कॉर्नरसाठी हा वापरला जातो. हा आहे फायबर स्पंज ब्रश. किचन काउंटरसाठी हा वापरला जातो. हा आहे स्पंज ब्रश. हा आपल्याला आरसा किंवा काच क्लीन करण्यासाठी वापरला जातो. हा आहे वुलन क्लॉथ ब्रश. कुठल्याही सरफेसचं पॉलिशिंग करण्यासाठी हा वापरला जातो. हा आहे क्लॉथ ब्रश, म्हणजे मॉपसारखा याचा वापर होतो पाणी पुसण्यासाठी. हे आहे मेन युनिट आणि याच्यावरती हे वेलक्रो हेड लावलं जातं. काही अटॅचमेंट्स या वेलक्रो हेडवरती लागतात. कुठल्या कुठल्या लागतात चला सांगते. पहिल्यांदा हे लावून घ्यायचं आहे. या वेलक्रोवरती पहिल्यांदा मी हा क्लॉथ ब्रश लावून घेते आहे. याच्यावरती फक्त चिकटवायचं. अगदी सोपं आहे याला लावणं आणि चालू करायचं पॉवर बटन. नंतर हे काढणं पण खूप सोपं आहे. बंद करून काढायचं. अशाच पद्धतीने वूल क्लॉथ ब्रश किंवा स्पॉन्ज ब्रश आणि फायबर स्पॉन्ज ब्रश हे आपल्याला वेलक्रो अटॅचमेंटवरती लावून घ्यायचे आहेत. नंतर ती वेलक्रो अटॅचमेंट मी काढून घेतली आणि बाकीचे ब्रश डिरेक्टली तुम्ही याला असे लावून घेऊ शकता. लार्ज ब्रिसल ब्रश, स्मॉल ब्रिसल ब्रश आणि पॉइंटेड ब्रिसल ब्रश हे सगळे ब्रश तुम्ही डिरेक्टली याला लावू शकता. याच्यासोबत मिळते ही एक्सटेन्शन ट्यूब. ज्या ठिकाणी आपला हात पोहोचू शकत नाही किंवा उभा राहून आपल्याला काही क्लीन करायचं आहे तर हे तुम्ही एक्सटेन्शन लावू शकता. हे तुम्हाला पाहिजे तेवढं त्याची लेंथ अशी वाढवता येते आणि कमी पण करता येते. या मेन मशीनला आपल्याला हे अशा पद्धतीने जोडून घेता येतं. अगदी सोपं आहे. याच्यासोबत येते ही सी टाईप चार्जिंग केबल. 2500 mAh याची बॅटरी आहे. याला चार्जिंग व्हायला 3 ते 4 तास लागतात आणि 90 मिनिटांपर्यंत हे तुम्ही वापरू शकता चार्ज करून. याच्यासोबत हे आपल्याला मिळते स्टिक ऑन होल्डर. जेव्हा तुम्ही याचा यूज करत नाही आहे तेव्हा तुम्ही हे भिंतीला अशा पद्धतीने हा होल्डर लावून यामध्ये हे अडकवून ठेवू शकता. यासोबत हे युजर मॅन्युअल आहे अधिक माहितीसाठी. आता हे वापरायचं कसं मी सांगते तुम्हाला. इथे फरशीवरती काही डाग आहेत ते पुसण्यासाठी किंवा घासण्यासाठी थोडंसं मी पाणी टाकलं आणि या मेन युनिटला मी लार्ज ब्रिसल ब्रश लावलेला आहे. इथे मी पाणी टाकलं आहे पण त्याऐवजी तुम्ही कुठलंही फ्लोअर क्लीनर देखील वापरू शकता. आता हे घासण्यासाठी आपल्याला कुठलीही ताकद लावायची नाही. फक्त बटन ऑन करायचं आणि जिथे जिथे खराब आहे तिथे हे फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. याला मी एक्सटेन्शन ट्यूब लावल्यामुळे आपल्याला वाकायची गरज नाही. उभा राहून आपण हे काम करू शकतो. याला जे आता पाणी आहे ते पुसण्यासाठी इथे मी परत याला क्लॉथ ब्रश लावून घेतलेला आहे. याने पुसून घ्यायचं आहे. इथे किचन काउंटर क्लीन करण्यासाठी यावरती मी थोडं पाणी टाकते आणि क्लिनिंग लिक्विड टाकलेलं आहे. त्यासाठी इथे मी हा फायबर स्पॉन्ज ब्रशचा वापर करते. अजिबात आपल्याला घासायचं नाही. फक्त फिरवून घ्यायचं इकडे तिकडे आणि हे घासण्याचं काम हे मशीन करतं आहे. हा फायबर स्पॉन्ज ब्रशचा वापर आपण किचनमध्ये करू शकतो. जसं की हॉब असेल, किचन काउंटर असेल त्यासाठी वापरता येतो. आता बऱ्याचदा आपल्याला कॉर्नरमधलं साफ करता येत नाही. त्यासाठी हा मी इथे पॉइंटेड ब्रिसल ब्रश वापरते. याच्यामुळे कॉर्नर अगदी सहज साफ होतात. बाकीचे ब्रश कॉर्नरमध्ये जात नाहीत. त्यासाठी हा खास पॉइंटेड ब्रिसल ब्रश आहे. तर बघताय कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये छान चक्काचक असं झालं. रोजच्या वापरामुळे हे वॉश बेसिन देखील खूप खराब होतं. या वॉश बेसिनमध्ये मी थोडंसं पाणी आणि क्लिनिंग लिक्विड टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. यासाठी मी स्मॉल ब्रिसल ब्रश वापरलेला आहे. हा ब्रश तुम्ही किचनमध्ये किंवा बाथरूमच्या टाईल्ससाठी देखील वापरू शकता. इथे बघा मध्ये जिथं पाणी जातं तिथे पण खूप खराब असतं आणि ते आपल्याला नीट क्लीन करता येत नाही. हा ब्रश तिथे अगदी व्यवस्थित पोहोचतोय. आधेमध्ये थोडासा ओला करायचा म्हणजे आपल्याला क्लीन करायला सोपं जातं आहे. हे या पद्धतीने ब्रश फक्त ओला करायचा आणि छान असं घासून घ्यायचं. अगदी कमी मेहनतीमध्ये लगेच हे चकाचक होतं. आता परत याचे जे कॉर्नर्स आहेत किंवा नळाच्या साईडला आपल्याला नीट घासता येत नाही ना, त्यासाठी इथे मी पॉइंटेड ब्रिसल ब्रश वापरते. खास जे काही खाचा असतात त्यामधलं क्लीन करण्यासाठी हा ब्रश खूप उपयोगी आहे. हे या पद्धतीने बघा. बाकीचे ब्रश तिथे पोहोचत नाहीत आणि आपल्याला हाताने पण घासायला अवघड जातं. त्यासाठी हा पॉइंटेड ब्रिसल ब्रश वापरते मी. वॉश बेसिन चांगलं क्लीन झालं आहे. जे काही छोटे मोठे डाग होते ते पण अगदी व्यवस्थित चकाचक झालेत.
हा वुडनचा छोटा टेबल आहे. हा आपल्याला पॉलिश करण्यासाठी वूल क्लॉथ ब्रश मी इथे वापरते. बऱ्याचदा असं काही लाकडी आपल्याला पॉलिश करायचं असतं तेव्हा ते घासावं लागतं. असं न करता कुठलंही पॉलिश लिक्विड तुम्ही यावरती घालून या अटॅचमेंटने तुम्ही ते पॉलिश करू शकता या पद्धतीने. आता बाथरूममध्ये ज्या काही खाचा असतात त्यामध्ये घाण गेलेली असते आणि ती सहजासहजी काही निघत नाही. यावरती मी थोडंसं क्लिनिंग लिक्विड टाकलं आणि हा जो पॉइंटर ब्रश आहे याने अशा पद्धतीने पूर्ण त्या ज्या लाईन्स आहेत, ज्या खाचा आहेत त्या मी घासून घेतल्या. अगदी सहज क्लीन होतात बघा. बाथरूमच्या ज्या टाईल्स आहेत इथे पण यावरती मी थोडंसं क्लिनिंग लिक्विड टाकते. त्यासाठी लार्ज ब्रिसल ब्रशची मी अटॅचमेंट लावली आहे आणि याला पूर्ण हँडल देखील आहे, त्यामुळे वाकायची गरज नाही आहे. फक्त बटन प्रेस करायचं आणि इकडे तिकडे फिरवायचं. घासायची गरज नाही आहे, वाकायची गरज नाही आहे. काही मिनिटात बाथरूम चकाचक. आरसा किंवा काच पुसण्यासाठी इथे मी स्पॉन्ज ब्रशची अटॅचमेंट लावली आहे. ग्लास क्लीनर मी याच्यावरती स्प्रे केलं आणि हे आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. नंतर एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. काही मिनिटात अगदी छान यावरती जे चिकट डाग असतात ते पूर्ण निघतात आणि आरसा किंवा काच आपली क्लीन होते. या सगळ्या ज्या अटॅचमेंट्स आहेत त्या पाण्याखाली स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या किंवा तुम्ही कुठल्याही सोपने देखील हे वॉश करून घेऊ शकता आणि चांगल्या सुकवून घेऊन नंतरच्या वापरासाठी त्या तयार आहेत. याचं जे मेन युनिट आहे किंवा मशीन आहे ते धुवायचं नाही, फक्त कोरड्या कपडाने पुसून घ्यायचं. तुम्हाला कसा वाटला हा अगारो रॉयल इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचे पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. धन्यवाद.